हे बघा आपले नागदिवे छान असे पाजळले गेले आहेत। नमस्ते। तर आज आहेत नागदिवे। तर आज खंडोबाचे घट बसून 5 दिवस झालेले आहेत आणि खंडोबाच्या घटाला मी गोकर्णाच्या फुलाची माळ घातलेली आहे आणि दिवे लावलेले आहेत आणि आज नागदिवे आहेत। तर नागदिवे इथे मी बनवून ठेवलेले आहेत आणि नैवेद्यासाठी भात आणि आज हरभऱ्याच्या भाजीचा मान असतो त्यामुळे हरभऱ्याची भाजी भात आणि दिवे केलेले आहेत। तर चला मी दाखवते आता पुढची विधी। तर आता देवाची पूजा करून घेतलेली आहे, खंडोबाला घटमाळ घालून घेतलेली आहे आणि आता इथे दिवे आपण नागदिवे पाजळून घेणार आहोत। तर हे बघा मी इथे नागदिवे करून घेतलेले आहेत। तर हे कणकेचे नागदिवे आहेत आणि हे बाजरीच्या पिठाचे। तर याला नागदिव्याचा आकार देऊन यामध्ये मी तेल आणि वाती टाकलेले आहेत आणि इथे मी नैवेद्यासाठी भात, तूप आणि साखर घेतलेली आहे आणि आज हरभऱ्याच्या भाजीचा मान असतो त्यामुळे इथे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि इथे पाट ठेवून पाटाभोवती रांगोळी काढून घेतली आहेत। आता आपण दिवे पाजळून घेऊ। तर मी इथे देवाला हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे। तर देवाला हळदी कुंकू वाहून घेतल्याच्या नंतर दिवे पाजळून घेणार आहे। तर आमच्या घरी कणकेचे आणि बाजरीच्या पिठाचे दिवे असतात, नागदिवे। तर काही जणांच्या घरी पुरणपोळीचे, पेढ्याचे किंवा जिलबीचे असे नागदिवे असतात। तर आमच्या घरची परंपरा आहे की कणकेचे आणि बाजरीच्या पिठाचेच आम्ही नागदिवे बनवतो। तर इथे मी सर्व दिवे असे पाजळून घेणार आहे। तर हे बघा, हे असे संपूर्ण असे दिवे पाजळून घ्यायचे व्यवस्थित। तर हे बघा आपले नागदिवे छान असे पाजळले गेले आहेत। भात आणि भाजीचा नैवेद्य दिलेला आहे। हे हरभऱ्याची भाजी आहे, हरभऱ्याची भाजी। आता आपले दिवे पाजळून झालेले आहेत। तर आपले नागदिवे आता पाजळले आहेत। नागदेवाची पूजा झालेली आहे आता। तर आपण आता भात आणि ह्याचा नैवेद्य, भाजीचा नैवेद्य दिलेला आहे। आता आपण खंडोबाची आरती करून घेऊ। तर तुम्हाला हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।